सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत एक ज्येष्ठ व्यक्ती आहे आणि सुंदर असा योगायोग। चैत्र मासारंभ आजपासून सुरुवात आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे। तर त्यांना समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहेत, प्रत्यक्ष दर्शनार्थी आहेत ते बाबांचे। काकाजी जय गुरु। जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानूजी। सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा। कृष्णराव साहेबरावजी नागपुरे। मूळचे राहणारे खडकी। खडकीचे आहे आणि आता सध्या आर्वीला, म्हणजे खडकी शहीद हे गाव आहे तुमचं। तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये समर्थ लहानूजी बाबांचे तुम्हाला काय अनुभव आले याबद्दल माहिती सांगा। लहानूजी बाबाचे मला बरेचसे अनुभव आले, पण माझा अनुभव मी पार्ट 1 पास झाल्यानंतर। कितीपासनं? पार्ट 1। अच्छा, म्हणजे 69 मध्ये। हो हो। पार्ट 1 पास झाल्यानंतर मी बाबाच्या दर्शनाला गेलो। हो, पहिले पास झाल्यावर घरी विहीर हे ते काम सुरू केलं। हो, विहिरीला गोटा लागला। हो, त्या दिवशी मी दर्शनाला गेलो बाबा। हो। बाबांनी सांगितलं का तिथं खोदत खोदत किती खोदशील तरी गोटाच आहे म्हणे। आता काय करतो म्हणे खोदून। हो। मग मी सोडून दिलं ते। 550 फूट बोर केलं। 550 फूट बोरला गोटाच, पाणी यायचं काम नाही। मग मी खडकी सोडली। त्याच्यानंतर आता काय, आता इकडे पाय म्हणे काही। त्याच्यानंतर नोकरी सोडली। असं म्हटल्यानंतर तेव्हापासून नोकरी करून राहिलो। 72 पासून। नोकरी कोणती केली मग? बॉडेल हायस्कूलमध्ये क्लार्क होतो, अच्छा, सिनियर क्लार्क। हो काय। आणि मग इथे आर्वीला कधी आले तुम्ही राहायला? मी 72 पासून इथं आलो। 72 68 मध्ये इथं आलो। अच्छा, 68 पासून आजपर्यंत मी आर्वीत नोकरी। आणि म्हणजे सुरुवातीचं दर्शन तुम्ही खडकीवरूनच घेतलं? खडकीवरूनच घेतलं, म्हणजे वर्षाच्या दर्शन भूमिताकार 9-10 वर्षाचा असेपासून। असं काय? तर हा एक मोठा अनुभव तुम्हाला आहे लहानजी बाबांचा। तर आणखी काही प्रसंग, म्हणजे किती वेळा दर्शन झालं तुमचं? तसं दर्शन तर मी 9व्या वर्गापासून पार्ट 1 होईपर्यंत वर्ष कोणासोबत जात होते दर्शन? एकटंच जात होतो। कधी माझी जावई असायची सोबत, कधी मामा असायचे। हां, दर्शन भरपूर झालं आहे बाबाचं। असं काय? ते जायच्या 15 दिवस अगोदर माझं दर्शन झालं बाबा जायच्या। हो का? निर्वाणाच्या आधी? निर्वाणाचा। आणि निर्वाण समयाला होते का तुम्ही? निर्वाण समयाला होतो। त्याबद्दल सांगा। नाही, त्याबद्दल सांगा ना थोडक्यात। गर्दी वगैरे कसं काय? भरपूर गर्दी होती, तर दर्शन नाही झालं। हो काय? एवढी गर्दी होती। गावावरून आम्ही रेंगीबाईला आलो होतो। पाय ठेवायला जागा नाही? पाय ठेवायला जागा नाही। असं म्हणजे लांबूनच फक्त हजर होते तुम्ही? हजर होतो, काही खूपच गर्दी होती। असं काय? 50,000च्या वर लोक असतात, 1 लाखाच्या जवळ त्या काळात असं वाटतं। हो, नारळी पौर्णिमेचा दिवस होता तो, पावसाळ्याचा पिरियड। तर आज सुद्धा तुमचा सुंदर योग आला। शिरपूर रोडवरती, हे तळेगाव रोडवरती जे मंदिर आहे इथलं लहानूजी बाबा, समर्थ लहानूजी बाबांचं, या मंदिरामध्ये आपण आलेला आहोत आणि योगायोगाने तुम्ही बसून होता। इथं 35 वर्ष झाले। आज रोज येतो, सकाळ दुपार संध्याकाळ। आतापर्यंत काही योग नाही, पण बाबाजींना आज ह्या 3.5 मुहूर्तावर योग आणला ना। 3.5 मुहूर्तातल्या ह्याच्यात योग आणला। तुमचे अनुभव जाणून घेण्याचा योग हा बाबांना आणला खरा तर। माझ्याही मनात इच्छा झाली का चला भेटून राहिल्या। हो, आज जे आहे हे बाबांमुळे आहे। बरोबर। तर तुम्ही आता टाकरखेड्याला अधामधात जात असता का? कधी निघते नाही, पण इथं रोज येतो 3 टाईम। ही जागा सुद्धा पावन आहे ना बाबाजीची, इथे येऊन गेले बाबा। इथून येऊन बसले आहे ना बाबा या जागेवर? येऊन गेले, जिवंत असतात। बरोबर आहे, म्हणून ही पावन जागा आहे। या मंदिराला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। बाबाजीच्या स्थळाला, गुल्हाणीजीच्या शेतामध्ये हे मंदिर आहे। तळेगाव रोडवरचं आर्वीचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि विविध उपक्रम इथे होत असतात। लहानूजी लीलामृत पारायण सोहळा इथे संपन्न झाला आणि तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सर्व लहानू भक्तांना एक असं नेहमी आवाहन करत असतो की श्री समर्थ लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या 3 योजना सुरू आहेत। त्यासोबतच आता एक लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य वास्तू निर्माण कार्य सुरू झालेलं आहे। तर त्या कार्याकरता फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती ज्या पद्धतीने आपण अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणाला सहाय्य केलं लहानू भक्तांनी, तसंच सहाय्य फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती आपण करावी, अशी एक विनंती तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून आज मी इथे करतो। शुभ मुहूर्त आहे, गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे। अतिशय चांगल्या रीतीनं तुमची मुलाखत झाली। तुमच्या जीवन प्रवासामध्ये जो काही अनुभव तुम्ही सांगितला याबद्दल मी तुमचा आभारी आहो। जय गुरु।
जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय. तुमचा अनुभव सांगा, या जे तळेगाव रोडवरती तळेगाव मंदिर आहे. रोडवरची मूर्ती जे आहे, माझ्या पाठीत खूप वेदना व्हायची. बर. पुष्कळ डॉक्टर फिरलो. हो. एका डॉक्टरने सांगितलं की तुमच्या मणक्यात बाबा हे आहे, गॅप आहे, ऑपरेशन करावं लागते, असं करावं लागते. हम्म. त्याच्यानंतर बाबाला सांगितलं पाठ दुखते. मी रोज सकाळ संध्याकाळ श्रवणा चालू केली. काय श्रवणा चालू केली मूर्ती. असं. माझी पाठ दुखणं बसली बिलकुल. हो का. एकही गोळी घ्यायला लागत नाही. हम्म. डॉक्टरकडे गेलोही नाही आता 3-4 वर्षात. पण 4 वर्ष झाले श्रवणा दोन्ही टाईम करतो. असं. त्याच्यासमोर झोपच येत नाही. हां. श्रवणा जर केली नाही मी मूर्तीची सकाळी आणि संध्याकाळी, त्याच्याशिवाय मला झोपच येत नाही. शौना म्हणजे काय? हातपाय दाबणे. बाबाजीचे हातपाय दाबणे ह्या मूर्तीचे मूर्तीचे सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम. अंग दाबून देणं. असं काय? पाय, हात, पाठ दाबाचा नित्यक्रम आता 5 वर्ष होते मला. वेगळाच संकल्प आहे तुमचा आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आला. त्याचा प्रत्येक पाठ बसली. बापरे. एकही गोळीतले यात 75 वर्षाचा झालो. 75 वर्षाचे आहे तुम्ही. नाहीतर नागपूर झालं, हे झालं, डॉक्टर फडके झाला, पहा, सारे पाहून चुकलो. आत्ताच आपलं पाठ नाही बोलणं बसली. झालं की साक्षात्कारी ठिकाण आहे हे. आणि खरोखर अतिशय पहा, तुम्हाला प्रत्यय सुद्धा दिला बाबाजीनं त्याचा. श्रद्धा भक्ती आणि सारे विश्वास. माझ्याकडे पाहते लागल्यास का बघ हे काय करून राहिले बाबाजी पाठ दाबून राहिले. श्रद्धा भक्ती आणि विश्वास. ते बालकीत हात रुळवले पाण्यात. हो. ते पाणी घेतलं. श्रद्धा भक्ती आणि विश्वास याचा प्रत्यय तुम्हाला आला. श्रद्धा महत्वाची. हां. भक्ती चालतं फुलं बेलं व्हायला आणि भक्ती नाही. नाही. मी या मताचा आहोत. बरोबर. खूप उद्बत्त्या लावल्यावर देव तुम्हाला भेटला नाही. तुम्ही मनापासून काहीतरी करा. बरोबर. हेतू शुद्ध पाहिजे. तुमचा मनापासून हेतू शुद्ध पाहिजे. काही मूर्तीसाठी करायचं आहे. बरोबर. तुम्ही 2-4 फुलं वाहून दिली, 5-6 उद्बत्त्या लावून दिले पण देव पावला नाही. नाही. ती मूर्ती जरी आहे हो. तरी जागृत आहे, जिवंत आहे असं समजा तुम्ही म्हणा, बरोबर. तेव्हा काही घडत. तसा अनुभव आहे माझा. तर दाजी, तुम्ही हा मूर्तीबद्दलचा तळेगाव रोडवरती स्थित जे श्री समर्थ लहानूजी बाबाचं मंदिर आहे, हो. या मंदिरातील मूर्तीचा, कारण का पदस्पर्श लाभलेलं ठिकाण आहे हे बाबांचं, तर हा जो सुंदर अनुभव सांगितला याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय गुरु. जय लहानूजी बाबा. समर्थ लहानूजी महाराज की जय.